नमस्ते माय यूट्यूब फॅमिली. आज मी तुम्हाला एक माहिती सांगणार आहे. पण ती माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, तो विषय जरा तुम्हाला थोडासा विचित्र वाटेल, पण आत्ताची ती गरजच आहे. मला वाटली तर मग मी म्हटलं चला ते तुमच्यासोबत पण मी शेअर करते. तर येस, मी आज तुम्हाला सापांबद्दल माहिती सांगणार आहे. तर कसं वाटली ना भीती आणि वाटलं असेल की हे असला कसला टॉपिक घेऊन आलेले आहे. तर नाही, कधी ह्या गोष्टीसोबत आपल्याला फेसिंग करावी लागेल सांगता येत नाही, म्हणूनच त्याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, ह्या पृथ्वीवरती कोट्यवधी वर्षापासूनच साप आहे असं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे डायनासोरचा जो कालखंड होता त्यावेळी साप सुद्धा होते. पण ते जे उल्कापात वगैरे झाले, डायनासोर खूप आकाराने मोठे होते, त्याच्यामुळे एकही डायनासोर वाचला नाही. पण साप कसं जमिनीवर पण राहतो, पाण्यातही राहतो, त्याच्यामुळे ते वाचले. तर तर बघा, आधी काय व्हायचं की सापाची ओळख त्याचे जे वरचे खवले असतात, डिझाईन असते, त्याच्यावरनं मॅच केले जायचे, ओळख पटवली जायची. पण जसं जसं सायन्स प्रगत होत गेलं, त्यानंतर लॅबमध्ये नमुने करून, नाही का, म्हणजे DNA वगैरे याच्यावरनं मग ते परफेक्ट साप मॅच त्यांच्या जाती केले जातात. भारतात साधारण 300 प्रकारच्या सापाच्या जाती आहेत. त्यामध्ये सगळ्यात विषारी म्हणलं तर मण्यार आहे. तर बघा, साधारण सापांमध्ये 3 जाती मोडतात: विषारी, बिनविषारी आणि निमविषारी. तर बघा फ्रेंड्स, बिनविषारीमध्ये जसं की आपण म्हणतो ना, धामण, अजून ते रॅट स्नेक वगैरे असतात, ते बिनविषारीमध्ये येतात. आणि निमविषारीमध्ये कसं, म्हणजे ते चावले तरी माणूस मरत नाही. थोडंसं असं रॅशेस वगैरे, जळण वगैरे होती, पण दवाखान्यात तर जावंच लागतं. आणि विषारीमध्ये कोब्रा, किंग कोब्रा हे येतात बघा, की जे खूपच डेंजर असतात चावलेले. एखाद्या माणसाला जर ऑलरेडी काही गोळ्या असतील, आजार असेल, तर मग अशा कंडिशनमध्ये वाचणं खूपच हे असतं, रिस्की असतं. साप ज्या व्यक्तीला चावलेला आहे त्या व्यक्तीला शक्यतो असं झोपून ठेवू नका, बसूनच ठेवा आणि त्वरित दवाखान्यात न्यायचा प्रयत्न करा. जिथं साप चावलेला आहे तिथं थोडंसं असं एक बोट ठेवून तुम्ही टाईट बांधा, जेणेकरून ते रक्त हृदयापर्यंत गेलं नाही पाहिजे, पण थोडंसं लूज का सोडा, असं म्हणतात की शुद्ध रक्त पण थोडासा प्रवाह झाला पाहिजे. आणि ती पट्टी जी टाईट बांधली ती थोड्या वेळाने सोडा बांधा, सोडा बांधा असं करा. आणि त्या व्यक्तीची जास्त शक्ती वाया जाणार नाही ह्याचं लक्ष ठेवा, म्हणजे त्याला चालत नेण्याऐवजी उचलून न्या. तर बघा मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, जे विषारी जातीचे साप आहेत ना, त्यांना शिकवावं नाही लागत. ते जसं अंड्यातून बाहेर येतात ना, तेव्हाच ते चावण्याजोगे असतात. म्हणजे जन्मताच त्यांच्यात विष असतं आणि जन्मताच त्यांना बायटिंग करणं माहिती असतं. तर चला, कशी वाटली तुम्हाला ही माहिती, छोटीशी पण गरजेची, मला नक्की सांगा. चला.